नमस्कार मंडळी. ऐकूया ग्रामीण कृषी मोसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मोसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून काठ्यांचा आधार द्यावा. मोकळ्या जागेत वाळवण्यासाठी ठेवलेलं कडधान्य पिकांचं आणि काजू बियांचं पावसापासून आणि ओलाव्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी हलवावं. मूग पिकामध्ये साधारणपणे 15 ते 18 दिवसांनी कोळपणी करावी. मूग पिकाला 10 ते 12 दिवसांच्या अंतराने सुमारे 5 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कुळीत पिकाच्या शेंगा पिवळसर रंगाच्या दिसायला लागल्यावर आणि पानं वाळून गळायला सुरुवात झाल्यावर पिकाची काढणी सकाळच्या वेळी शक्यतो कापून करावी. पावसाची शक्यता असल्यामुळे कुळीत पिकाची शक्य तितक्या लवकर काढणी करावी आणि नुकसान टाळण्यासाठी ते तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावं. वाल पिकाच्या शेंगा जसजशा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी करावी. शेंगांची तोडणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळे शेंगा फुटणं आणि तडे जाणं टाळता येतं. शेंगांची तोडणी पूर्ण झाल्यावर 4 ते 5 दिवस शेंगा कडक उन्हात वाळवल्यानंतर त्याची मळणी काठीने झोडपून करावी. त्यानंतर दाणे वेगळे करावेत. वाल हे द्विदल वर्गीय पीक असून त्यावर साठवणुकीमध्ये भुंगा लागतो. भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी वालाचे दाणे वाळवून त्यावर मातीच्या खळीचा थर देऊन चांगले सुकवून ठेवावेत. राखेमध्ये वाल बी ठेवलं तरीही भुंगा लागत नाही. काही भागांमध्ये आंबा काढणीसाठी तयार झाला आहे. काढायला तयार झालेल्या फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन फिकट पिवळसर हिरवा होतो. देठाजवळ खड्डा पडतो आणि दोन्ही खांदे उंचावतात आणि झाडावरून एखाद दुसरं पिकलेलं फळ गळून पडतं. आंबा फळातील साका कमी करण्यासाठी नूतन झेल्याच्या सहाय्याने 14 पक्वतेची फळं अलगद देठासह काढावीत आणि सावलीत ठेवावीत. काढणी सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावी. काढलेल्या फळांचं तापमान वाढलं तर साका आढळतो, म्हणून फळं उन्हात ठेवू नयेत. तसंच वाहतूक करताना फळं झाकून न्यावीत. आंब्याची फळकूज हा काढणी पश्चात प्रमुख बुरशीजन्य रोग असून फळं काढल्यानंतर पिकण्याच्या अवस्थेपर्यंत फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून फळं कुजतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यासाठी फळं काढणीनंतर 52°C पाण्यात 10 मिनिटं बुडवून काढावीत. अशी फळं खोक्यात भरावीत किंवा पिकण्यासाठी आडीत ठेवावीत. आंबा फळांचं फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसंच फळांचा आकार आणि वजन वाढून डागविरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं दिलेल्या शिफारशीनुसार 25x20 सेंटीमीटर आकाराच्या कागदी वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचं आवरण घालावं. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किडलेली फळं गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतील गळलेली फळं वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसंच आंबा फळांचं फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठानं शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी 2 या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यावर लावावेत. मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार.